उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेसाठी आता मुस्लिम कार्ड पाहायला मिळालंय। मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत। विधानसभेला 10% जागा मुस्लिम समाजासाठी देणार असं अजित पवार यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 10% जागांवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देणार। बारामतीतील पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली। 10% जागा मुस्लिम समाजाला देण्यात येणार आहे असं समजते। मी जाहीर केले समजते काय? किती? मी जाहीरपणे भाषणात तुम्हाला भाषण माझं ऐकत नाही का? नाही तुम्ही म्हणला पण किती जागा देणार आहे? 10%। मला 10 जागा मिळाल्या तरी 1, 100 मिळाल्या तर 10, साधं गणित। अजितदादा काय बोलले, त्यांनी राष्ट्रवादीत तसं केलं म्हणून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी करावं असं काही शिंदे साहेबांवर बंधन नाही। पण अगोदरच आमच्या मंत्रिमंडळामध्ये अल्पसंख्याक नेते अब्दुल सत्तार साहेब हे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।